नमस्कार मित्रांनो, या व्लॉगमध्ये आपण वसमत ते हंपी अशी 600 किलोमीटरची बाईक राईड आणि हंपीतील सर्व प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती असणार आहे. त्याबरोबरच हंपीत कुठं राहायचं व संपूर्ण हंपी टूरचं नियोजन कसं करायचं ही माहितीसुद्धा या ब्लॉगच्या माध्यमातून मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. गोदावरी रिव्हर थोडी थंडी वाजत आहे. इकडं ब्युटिफुल सनराईज झालेला आहे आपल्या लेफ्ट साईडला. फुल करा. तर काय अशा प्रकारे दिसते आपली बाईक मस्तपैकी. ते ऑटोमॅटिक लूज झालं होतं. आता आपण आलो आहे सोलापूरपर्यंत. थोडं 2 मिनटं आधी मी एक ब्रेक घेतला होता आणि आता आपल्याला हा राईड घेऊन लेफ्ट घ्यायचा आहे. पण आता आपण राईड घेतो या ब्रिजच्या खालून. वेलकम टू कर्नाटका. पण विथ बाईक रायडिंग फर्स्ट टाईम कर्नाटकामध्ये आपण एंटर केलेलं आहे. विजापूर 51 किलोमीटर. हे एवढा लांब राईड मी ही केलं नव्हतं, पण जेव्हा ॲक्च्युली करत आहे राईड म्हणजे करण्याआधी मला वाटलं की बाबा एवढं 600 किलोमीटर एका दिवसात होईल की नाही. पण जवळपास आता आम्ही सकाळी 6 वाजता चालू केलं होतं आणि आता 11:30 वाजलेत. तर जवळपास मी 320 किलोमीटर कवर केलं आहे. म्हणजे ॲक्च्युअली मला 6 तासाच्या आधीच मी ॲव्हरेज 50च्या ॲव्हरेजनं आपलं होत आहे, म्हणजे स्टॉप वगैरे सगळं इन्क्लूड करून. आणि जेव्हा आपण आपल्या महाराष्ट्राची बाउंड्री मी क्रॉस केली, तर क्रॉस केल्यानंतर आलं फिलिंग आलं मग आता हे दुसरं राज्य पहिल्यांदा मी असं दुसऱ्या राज्यात राईड करत आहे. म्हणजे आपल्या राज्यात कसं आपण एकदम फुल फ्लेजमध्ये एकदम कुणाला घाबरता राईड करतो. पण जेव्हा आता म्हणजे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि थोडंसं कसं सांभाळून हे ते अशा वेगवेगळ्या फिलिंग येत आहेत मनात. आता जवळपास 400 किलोमीटर झालं मी राईड करत आहे आणि दुपारचा 1 वाजला आहे. आता कुठेतरी आपण लंच करायला थांबूया. तर आत्ता आपला मोबाईल पडला होता, मी लक्षात आलं आणि रिटर्न आलो तर आपल्याला भेटला. थँक गॉड मी याला कवरही चढवलं होतं आणि कुठं हरवला नाही. तर चालू होत नाही, गरम झाल्यामुळे होत नसेल, पण मिळाला. त्यानंतर मी तर विचार सोडून दिला होता. बापरे, तर वरी लटकला होता, हे ढिलं झालं आणि ऑटोमॅटिक पडला. तरी लक्षात आलं, बरं झालं. बापरे, चला. पण आत्ता मित्रांनो जो प्रसंग घडला माझ्यासोबत भयानक, मोबाईल याच्यातून गळून पडला. याच्या आधी हे एकदा ढिलं झालं, पण मला वाटलं मोबाईल मी त्याला बघत होतो थोडं. जस्ट लक्षात आलं मी रिव्हर्स गेलो आणि भेटला आपल्याला आपला मोबाईल. तुम्हाला मी थांबल्यावर दाखवतो किती जोराचं त्याच्यावर हे जाईल. तेव्हा तर चालू होत नव्हता मोबाईल. आता बघू कुठंतरी थांबून मोबाईल चालू होतोय का. खूप राईड म्हणलं की असं डेंजर प्रसंग घडत राहतात, त्याच्याशिवाय राईड पूर्ण होत नाही. आणि आपला मोबाईल चालत नाही आहे, पडला एकदम मस्तपैकी. बघा तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे चालू ते चार्जेस नाही. पण ह्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल बघा डिस्प्ले काम करत नाही. तर अशी आपली ट्रॅजेडी झाली. आपलं सगळं काम गुगल पेवर होतं. आता कुठेतरी ATM पैसे काढावे लागतील. जवळ मोजकेच पैसे होते, तर तेवढ्यामध्ये नाश्ता जेवण करू कुठे बघू. आता तर इथं आपण मागवली आहे शेवभाजी आणि चपाती. आता हे जेवण करतो मी. आता चहा घ्यायला थांबलो होतो, तर तिथं चहावाले जे त्यांच्या मोबाईलमध्ये मी मॅप पाहिला, कारण की आपला मोबाईल तर आता बंद झाला आहे. थोडं समजून घेतलं कसं जायचं ते. हंपी किधर है? हंपी हाँ सरकार बंद कर रहे खड़े राकड़ी स्ट्रेट. हंपी है ना, चोट है ना, ढला ना, चढ़ जा आप भी जा. ओके. बाईपास
मोबाईल नसल्यामुळे किती परेशानी होते बघा. तेवढ्याच आपण तिरंगा बघितला. फुल रवंड आहे. काय रे राऊंड आहे. ओके गेलो ना. हे लोक हे कोणचं हनुमानवाडी. ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू. चुकलेलं आहे. तर आता मी एकाला विचारलं तर ते नाव आहे हनुमान हळ्ळी. हनुमान हळ्ळी हे आहे. तर पहिले आहे बुकसागर आणि तिथून हनुमान हळ्ळी. सुंदर असे डोंगर आणि अशा नागमोडी रस्ते आणि आपण आपले चुकलेली वाट दुरुस्त करत आहोत. हे सगळं झाल्याशिवाय ट्रिपमध्ये मजा येत नाही. आपला मोबाईल असता तर आपला रस्ता चुकला नसता. तर मी आलो आहे हम्पीला माझ्या बाईकवर. आपणही असंच आपल्या स्वतःच्या वाहनाने येऊ शकता किंवा आपण जर पब्लिक ट्रान्सपोर्टने येणार असाल तर आपल्याला हम्पीला येण्यासाठी सर्वप्रथम हॉस्पेट या गावाला यावं लागेल. तर हॉस्पेट हे गाव हम्पी शहरापासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर आहे. तर हॉस्पेटला आपण रेल्वेनेही येऊ शकता व बाय रोडही येऊ शकता. व हॉस्पेटहून पुढे हम्पी आपण प्रायव्हेट ॲटोनी किंवा बसने येऊ शकता. थांबलो आहे अंजनेद्री पर्वताजवळील डेलीमाउंट रिसॉर्ट या ठिकाणी. आपण हम्पी किंवा कमलापूर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था पाहू शकता. तसंच मूळ हम्पी गावामध्ये विरूपेक्षा टेम्पलच्या जवळही आपल्याला काही रूम्स ॲव्हेलेबल होतील. इथे आपल्याला साधारण 1 ते 1,500 हजारापासून रूम ॲव्हेलेबल आहेत. तसं संपूर्ण हम्पी पाहायला 2 दिवसही कमी पडतात. पण आपण जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपण एका दिवसातही संपूर्ण हम्पी पाहू शकतो. तसं मी हम्पीच्या या सर्व प्रेक्षणीय स्थळांना 4 भागात विभागलं आहे. त्यातील पहिला भाग आहे विरूपाक्षा टेम्पल व त्याच्या परिसरातील मंदिरे व तिथून 5 ते 10 मिनटंच्या अंतरावर असलेलं लोटस महाल व त्या महालाच्या परिसरातील इतर प्रेक्षणीय स्थळं व तिथून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे विजय विठ्ठल मंदिर व स्टोन चॅरिएट व त्याबरोबरच म्युझिकल पिलर असलेला सभामंडप. तर हे ठिकाणं हे 3 भाग व त्यासोबतच अंजनेद्री पर्वत. तर अंजनेद्री पर्वत आपण एकतर दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे सनराईजच्या वेळेस किंवा हे तिन्ही प्रेक्षणीय स्थळे पाहून झाल्यावर सनसेटच्या वेळेस पहा. हा सर्व टूर आपण गाईडमार्फत घेऊ शकता. यासाठी आपल्याला साधारण 2 ते 2,500 हजार रुपये येथील गाईड चार्ज करतात. तसेच काही लोकल ॲटोवालेसुद्धा आपल्याला हा संपूर्ण टूर 200 ते 250 रुपयात करून देण्याचा सांगतात. पण आपण ते प्रिफर करू नका. त्यापेक्षा आपण स्वतः अभ्यास करून ह्या संपूर्ण प्रेक्षणीय स्थळ पाहिले तर त्याची आपल्याला वेगळीच मजा येईल. छोटूशी सिंगल आल्यामुळं मी काय डबल बेड घेतली नाही. इकडं आहे टॉयलेट, बेसिक आणि हे मी मस्त. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर टोटल 613 किलोमीटरचा आपला प्रवास झालेला आहे इथपर्यंतचा. चला तर काही अशा प्रकारे ही प्रॉपर्टी. लेट स्टार्ट जर्नी. तर आपण इथं नारळ पाणी घेतलं आणि सध्या मलाई खात आहे. इथं फक्त 20 रुपयात नारळ पाणी आहे. चला आपल्या टूरची सुरुवात आपण या लक्ष्मी नरसिंह मंदिरापासून केलेली आहे. ही इथं नरसिंहाची मूर्ती आहे. ही 6.7 मीटर उंच असून ही भगवान विष्णूला समर्पित आहे
व कृष्णदेवराय यांच्या काळात ही मूर्ती बांधल्या गेली. विरूपाक्ष टेम्पलला जाण्यापूर्वी आपल्याला ही मूर्ती लेफ्ट साईडला दिसते. आपण पॉज करून हे वाचू शकता. व नरसिंह मूर्तीच्या बाजूला हे इथे शिवलिंग आहे. आपण जवळ जाऊन पाहूया. नरसिंह मूर्तीच्या बाजूस हे भव्य असं शिवलिंग आहे. या शिवलिंगाची उंची 3 मीटर आहे व याच्या खालच्या बाजूस जे पाणी आहे ते वर्षभर असंच साठलेलं असतं व या पाण्याचा स्रोत हा तुंगभद्रा नदीच्या एका नहेर झऱ्यात काय म्हणतात त्याला त्या थ्रू आहे व हे मंदिर पूर्वमुखी आहे. तर आपण सध्या आहोत विरूपाक्ष टेम्पलच्या प्रवेशद्वाराजवळ व हे जे प्रवेशद्वार आहे याला गोपूर असे म्हणतात व याची उंची ही 265 फूट असून हे 240 पाया दगडांचा असून या गोपुराचे बांधकाम हे विटींचे आहे. हे मंदिर व हे गोपूर कधी बांधले याची माहिती मिळत नाही, पण इसवी सन 1510 श्री कृष्णदेवराय यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा येथील शिलालेखात उपलब्ध आहे. हे बॅनर लावलेले आहे. तर काही असं आपण शॉर्ट्स आणि हे घेऊन घालून इथे येऊ शकत नाही. तर व्यवस्थित कपडे आपण परिधान केलेले पाहिजे. व या गोपुरामध्ये आहे मी सध्या व इथून प्रवेश केल्यानंतर पुढे आहे मंदिर. तर गोपुरातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे आयताकृती दिसेल. पुन्हा पुढे आणखीन एक छोटंसं गोपूर असून त्याच्या नंतर मंदिर हे कृष्णदेवराय यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ हे दुसरं गोपूर नंतर बांधण्यात आले आहे. तर या ठिकाणी हे मुख्य मंदिर आहे व त्यास जाण्यासाठी इकडून मार्ग आहे. ही आहे मुख्य गोपुराची उलटी छायाकृती व या छायाकृतीचं वैशिष्ट्य असं आहे की सूर्योदय ते सूर्यास्त ही छायाकृती या ठिकाणी अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. हा या गोपुराच्या उजव्या बाजूस आहे. तरी या गोपुराची सावली या साईडला आपण ते आता पाहिलं तिथे येत आहे. ती उलटी कशी येते कमाल आहे. नवस करत असतील व त्यासोबत एक कुलूप किंवा एअरपेन या इथं बांधत आहेत. तर हे आहे हेमकूट द्वार विरूपाक्ष टेम्पलच्या उजवीकडे. तर आता आपण जाऊ त्या मंदिराकडं. तर हा आहे हेमकूट पर्वत विरूपाक्ष टेम्पलच्या उजव्या बाजूस भरपूर उंचीवर आहे व हेमकूट पर्वतावरील हे आहे हनुमान मंदिर. ही विजयनगरी साम्राज्यात हे काळी हिरे मोती व सोन्यांचा बाजार होत होता व देशविदेशातून व्यापारी व खरीददार येत होते. तर हा बाजार इथेच असेल. टेम्पलपासून 500 मीटर अंतरावर ही पुष्करणी आहे व कृष्ण बाजार हा आहे. मे बी त्या काळी इथे बाजार भरत असेल असं. तर या ठिकाणी ही कृष्ण बाजाराची माहिती दिली. तर हे त्या काळचा एक प्रमुख बाजार होता व अन्नधान्याचा साठी हा बाजार होता. म्हणजे अन्नधान्याची खरेदी विक्री या ठिकाणी होत होती व हे नंतर उत्खननामध्ये सापडलेलं आहे. म्हणजे कृष्ण बाजार व पुष्करणीच्या समोर हे कृष्ण मंदिर आहे. तर आपण आता हे पाहूया. खूप सुंदर असं मंदिराचं प्रवेशद्वार आहे.
सुंदर. मंदिराचं हे मुख्यद्वार ते बंद असून काही अशा प्रकारचं सभामंडप आहे इथे. प्रत्येक खांबावर सुंदर असं नक्षीकाम आहे. जवळ बघू शकता. तर इथे आपण जेवणासाठी ही व्हेज थाळी मागवली आहे. तर आता आपण विठ्ठल मंदिराच्या पार्किंग पॉईंटला आलो आहे. तर इथं आपली बाईक पार्क करून इथून पुढे त्यांच्या ई बसेस आहेत, त्यांनी जावं लागतं. तर ही अशा प्रकारे ई रिक्षा आहे. यामध्ये नेतात हे बोथ वे. 20 रुपये तिकीट आहे. टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30. तर या ई रिक्षाने आता आपण या विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलो. तर हे तिकीट घेतले आता आपण इथून डायरेक्ट आणि जाऊया मंदिराकडं. मी आता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आहे आणि आता आपण इथे हे गाईड, तुझं नाव आहे मंजुनाथ भाऊ. हे आता आपण आपले गाईड म्हणून यांना निवडलेलं आहे. तर हे आता आपल्याला इथून पुढची माहिती देतील. तर ती माहिती थोडी हिंदीमध्ये असेल तर आपण समजून घ्या. आने से पहले स्टार्टिंग आपको गेजल मंडप बोल के दिखता है राइट साइड में. हां. तो गेजल मंडप आके भगवान का उत्सव मूर्ति रख के पूजा करने का प्लेस. पूजा करके हाथ के ऊपर वो भगवान का मूर्तियाँ रख के वहाँ से लाते हैं. लाने से आपको पुष्करणी दिखता है, पानी का टैंक. हाँ. वहाँ पे रख के पूजा करके बाद में राउंड बोट होता है, फेरिकल बोट, उसमें रख के तपोत्सव बोल के पूजा करते हैं. अच्छा, कब करते? तो फेस्टिवल टाइम पे. बाद में ये मंदिर को लाते हैं. अच्छा. ये दिख रहे हैं ना बाजार है, मार्केट है, दोनों साइड से पिलर दिख रहे हैं. ये मार्केट कहाँ से स्टार्ट होते हैं बोला तो मैं आपको बोला ना गेजल मंडप बोल के, वहाँ से स्टार्ट होता है 15th सेंचुरी में. वहाँ से सीधा आके इस शेप बाजार, एल शेप बाजार पूरा 945 मीटर लेंथ आता है. अच्छा. 40 मीटर विड्थ आता है. हाँ. 15th सेंचुरी में डबल ऑफ स्टेयर मार्केट है. ऊपर जाने के लिए सीढ़ियाँ दिखाई देती. हाँ. ऐसा बाजार आके विजयनगर एम्पायर में टोटल 7 बाजार. 7 बाजार 7 डेज चलता था. वीकली एक मार्केट एक दिन. एक घोड़े का मार्केट संडे चलता था. मंडे आके विरूपाक्ष टेम्पल बोल के शिवजी का मंदिर, वहाँ पे सोना चांदी का बाजार, और एक आके कृष्ण टेम्पल, वहाँ पे वेजिटेबल बाजार, और एक आके हजारामा टेम्पल, वहाँ पे 500 परी. ऐसा 7 बाजार 7 डेज चलता था. 1565 में बहमनी सुल्तान वाला अटैक करते थे जब विजयनगर एम्पायर हार जाता है. जब उन लोग विन हो जाने के बाद इधर आके सभी टेम्पल्स, मॉन्यूमेंट्स, भगवान का मूर्तियाँ सब तोड़ के डिस्ट्रॉय करके जाते. जब मार्केट पूरा तोड़ के जाते. बाद में हमारे आर्कियोलॉजी डिपार्टमेंट वालों आने वालों टूरिस्ट वालों को मार्केट जैसा दिखने के लिए वही पत्थर पॉलिश करके रखे. दीप स्तंभ, ऑयल लैम्प पिलर, यही प्लेस में था वो. ब्रिटिश गवर्नमेंट वालों 1856 में लिया सब फोटो में है सर. बाद में नेचुरल गिर के डैमेज हो गया. इधर दिख रहा है देखो पिंक कलर का. 2002 में रिस्टोर्ड हुआ पूरा. हाँ, 2002 में. उस तरफ दिख रहा है देखो ब्लैक पैच है, येलो कलर दिख रहा है, उधर ब्लैक कलर दिख रहा है ना. ईट के ऊपर गारा डाला है ना. वो सभी पहले का. थोड़ा रिस्टोर्ड हुआ पॉलिश करके ये किए. ओके. कलर लगा के. फैमिली लोग वाले इधर बच्चे रहते हैं ना उन लोग, उधर कपल्स, इधर बैचलर मेल एंड फीमेल प्लेस में ठहर के नमस्कार करके जाते. अच्छा. बाद में श्री कृष्ण देवराय, पहले प्रौढ़ देवराय 1435 में गर्भगृह बनाते हैं. बाद में 1513 में 1513 में श्री कृष्ण देवराय वो गर्भगृह के सामने महामंडप, संगीत मंडप, भजन मंडप, कल्याण मंडप, स्टोन चैरियट, ये सब भी सर सराउंड आपको दिख रहा है देखो. ये पूरा श्री कृष्ण देवराय बाद में बनाए. पहले बना सो गर्भगृह अंदर तो मैं बाद में दिखा. अच्छा. ये सब श्री कृष्ण देवराय बनाते हैं. ये मंदिर में हम क्या क्या देख सकते हैं बोले थे. ये भजन मंडप है, वो संगीत मंडप है,
ये पत्थर का स्टोन हाँ चाहिए, स्टोन चेहरे। ये कल्याण मंडप शादी का, हाँ इसका पीछे दिख रहा है देखो लास्ट, हाँ वो सभा मंडप, हाँ ये डाइनिंग हॉल, भोजनशाला, डाइनिंग हॉल है, ओके ये किचन हॉल, पाकशाला, हाँ ये सब बाद में श्री कृष्ण देवराय बनाते हैं। ओके ये कार्विंग सही सर बहुत देखने का बोलते हैं, इधर में इसमें रथ का बारे में पूरा एक्सप्लेन करता हूँ। ओके पुरंदरदास बोल के कर्नाटक का संगीत पितामह, भजन उन मंडप लोग के उधर भजन करते थे। हम्म, पीछे गए तो 1-2 मिनट वॉक किए तो रिवर आते थे, वहाँ पे पुरंदरदास वालों का मंडप आता है, वहाँ पे उन लोग ध्यान करते थे भगवत का कीर्तन, वहाँ पे ओनली भजन करते थे। हाँ अब 12 साल पहले, 12 साल नहीं सर, अब 16 ईयर्स हो सर, इससे पहले सब एक 4-5 पिलर क्रॉस होता है, इतना टेढ़ा होता है, इसलिए पीछे वॉल बनाए थे डिपार्टमेंट वाले दिखाई देखो। अब सब भी पिलर भी टेढ़ा हुआ है उसमें, सीधा नहीं है। नहीं सीधा नहीं, ऐसा हुआ है पूरा। हाँ उधर से देखा तो नहीं, बाद में दिखाता हूँ आपको। अच्छा। सन 1523 मध्ये श्रीकृष्णदेवराय जेव्हा ओडिसावर युद्ध करायला गेले होते व तिथील युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी कोणार्कचं सूर्यमंदिर पाहिलं व सूर्यमंदिर पाहून ते खूप प्रभावित झाले व त्यानंतर त्यांनी असंच एक मंदिर आपल्या विजयनगर साम्राज्यातही आपण बांधावं, असाच एक दगडी रथ विजयनगर साम्राज्यातही बांधावं असं त्यावेळी ठरवलं. विजयनगर साम्राज्य तसं भरपूर विस्तृत प्रमाणात होतं, पण त्यापैकी त्यांनी हा रथ विठ्ठल मंदिरासमोरच बांधायचं का ठरवलं, यामागचं कारण असं होतं की आपण ओडिसावर युद्ध करून जिंकून आलोय हे विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांनी पाहावं, यासाठी त्यांनी हा रथ येथे बनवायचं ठरवलं. हा रथ 16 फूट उंच आहे व त्यावर पूर्वी 10 फूट उंच असं गोपूर होतं. हे गोपूर आपल्याला इंग्रजांच्या 1856 साली काढण्यात आलेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो. पण गोपूर हे मातीचं होतं व त्याच्या मुळा त्या रथामध्ये जाऊन हा दगडी संपूर्ण रथ खराब होऊ नये म्हणून पुरातत्व विभागामार्फत ते मूळ व ते गोपूर या रथापासून वेगळे करण्यात आले. तर हा रथ पूर्वी नैसर्गिक रंगांनी रंगवण्यात आला होता, त्याचे काही अवशेष आजही रथावर उपलब्ध आहेत व हा एक शिलारथ नाही, म्हणजे तो वेगवेगळ्या दगडांपासून बनवण्यात आलेला आहे. या रथाचे मूळ 7 स्तर आहेत व मूळ 24 भाग आणि 4 पाय अशा एकूण 28 भागामध्ये हा रथ विभागण्यात आलेला आहे. हा रथ संपूर्ण वेगळा करून परत एकत्र करता येतो. नवीन 50च्या नोटावर जो आपण दगडी रथ पाहतो तो हाच. ही आहे यालीशील. यामध्ये सस्यासारखे कान, बकरीच्या शिंगासारखे डोके, मगरीसारखे तोंड, तिच्या शिंगासारखे नाक, वाघासारखे पाय आणि घोड्यासारखी शरीरयष्टी असे ही यालीशील. असा खरं तर कोणता प्राणी नसतो, पण विजयनगर साम्राज्यातील राजा, प्रजा, सैनिक व त्यांचं मंत्रिमंडळ हे सर्व शक्तिशाली आहेत याचं हे प्रतीक म्हणून हे यालीशिल्प बनवण्यात आलेलं आहे. छत पूर्वी संपूर्ण विविध नैसर्गिक रंगांनी, म्हणजेच पानापासून हिरवा, फुलांपासून केशरी, लाल, हळदीपासून पिवळा अशा नैसर्गिक रंगांनी रंगवण्यात आलेलं होतं. देख रहे हैं ना, बैल ऊपर देख रहा है, इस तरफ देखो, हाथी नीचे देख रहा है, हाथी बैल ऊपर देख रहा है, हाथी नीचे देख रहा है. सिंबल क्या दिखाता है बोले तो, बैल यूज़ करने वालों कॉमन लोग वालों, मिडिल क्लास पीपल और गरीब लोग वालों, हाथी यूज़ करने वालों रॉयल फैमिली वालों, राज महाराज वालों. हाथी नीचे दिख रहा है, राजा ऊपर रहता है ना, कॉमन लोग को दिख रहा है नीचे, बैल ऊपर दिख रहा है, कॉमन लोग नीचे रहते हैं ना, राजा को दिख रहा है ऊपर. एक सिंबल, एक देश में, एक एम्पायर में कॉमन लोग वालों, रॉयल फैमिली वालों दोनों मिलके रही तो वो देश, वो एम्पायर इंक्रीज होता है बोल के सिंबल के लिए बनाए. तो बैल और हाथी. ये पेड़ दिख रहे हैं ना सर, ये पेड़ पे गणपति दिखता है, देखो गणेश जी. अच्छा. ओके. ये पर्शियन पोर्चुगल, इनका हैट अलग है देखो.
जब घोड़े लेने वालों कैसे लेते थे बोले तो घोड़े का इधर दिख रहे हैं ना छोटे छोटे पिलर, हाँ वो म्यूजिकल पिलर। हम्म, इधर दिख रहे हैं ना वो भी म्यूजिकल पिलर। हो ये डैमेज पिलर, ये पिलर और ये पिलर। हो अंदर 2 पिलर दिख रहे हैं, देखो व्हाइट पिलर। हाँ डिपार्टमेंट वालों बाद में बनाए, बाद में बने तो सपोर्ट के लिए रखने के लिए। पहले ऊपर रूफ था, हाँ 2010 में गिर गया इसको बारिश। हो कुछ ये म्यूजिकल टेम्पल बोल, ओके इसका बारे में एक्सप्लेन करता हूँ। ऊपर का रूफ है, हाँ इसका मिनिएचर, हाँ मिनी ऊपर मॉडल। वाले अब इंजीनियर वालों घर बनाने से पहले एक ब्लूप्रिंट काटते हैं ना, हम्म, वैसा सारे मिनिएचर, मिनी मॉडल। पहले ए बना के बाद में ए रेडी। तर हे आहे म्युझिकल पिलरवाला सभामंडप, त्याच्या मागे मंदिराचं गर्भगृह आहे. तर हेच म्युझिकल पिलर आहेत, पण 2008 पासून याची नासधूस होत असल्यामुळं हे पिलर वाजवण्यास बंदी आहे. पण कुणी VIP वगैरे आलं तर त्यांना ते दाखवण्यात येते, तर सामान्य नागरिकांना नाही. 60 हां अभी ज़्यादा होता है सर, क्योंकि इसका ग्रोथ जल्दी नहीं होता है सर इस पेड़ का। अरे मराठी में काट चाफा बोलते सर। हां हां चाफा. हाँ फूल दिख रहा है देखो सर व्हाइट हो, तर हे भजन मंडप आहे आणि हे थोडं आता हे जे पिलर आहेत ते थोडे क्रॉस झालेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. पहिले हे सगळे सरळ होते, पण आता काळानुरूप हां. तर हे आहे विजय विठ्ठल मंदिराचं गर्भगृह. ऐसे दिख रहा है मेंढक हां मेंढक. साग। ये होने के बाद ये देखो बड़ा बंदर बैठ के छोटा बंदर को दूध पिला रहा है। हां ये होने के बाद बड़ा बंदर छोटा बंदर को उठा ले रहे ऊपर कैचिंग। हां ये होने के बाद अब सामने है सर इधर ये शिवलिंग है, ये शिवलिंग है। शिवलिंग के ऊपर नाग लगाए शिवलिंग के ऊपर। ये होने के बाद इस तरफ आए हनुमान जी एक पैर उठा के जंप कर रहे हैं। हां ये देखो एक पैर एक पूंछ, हनुमान जी जंप कर रहे हैं। ये होने के बाद ऐसे देखो सांप दिख रहे हैं, स्नेक। यहाँ पे पूंछ दिख रहा है, यहाँ पे देखो फेस दिख रहा है। 6-in-1 कार्विंग। ओके. आप 3D का फोटो कैसे देखते हैं, ये 500 साल पहले पत्थर में बनाए थे 3D जैसा। तर हे आहे विठ्ठल मंदिर, त्याचं गर्भगृह आणि त्याच्या समोर आहे ते म्युझिकल पिलर्स. त्याच्या उजव्या बाजूला कल्याण मंडप व डाव्या बाजूला भजन मंडप. आणि या मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत, पूर्व, उत्तर आणि दक्षिण. पश्चिम दिशेला प्रवेशद्वार नाही. आणि हे आहे मंदिराचं दक्षिण द्वार. इथून आता आपण बाहेर प्रस्थान करणार आहोत. एक झलक जाता जाता या विठ्ठल मंदिरावर. सध्या इथं महोत्सव असल्यामुळं विमान हेलिकॉप्टर येत आहे. तर ही आहे राजतुला, विठ्ठल मंदिराच्या बाजूला आहे. तर या ठिकाणी काही विशेष समारंभांच्या वेळी राजाची तुला करून, म्हणजे वजन काट्यात राजा, एका साईडला राजा व एका साईडला हिरे, मोती, जवाहरात, सोनं हे ठेवून त्याचं वजन करून समान वजनाचं गरिबांमध्ये वाटण्यात येत होतं. मागच्या साईडला तुंगभद्रा नदी आहे, त्या दिशेने आता आपण जात आहोत. तर ही आहे तुंगभद्रा नदी व समोर जे पर्वत दिसतंय तिथे अंजनगुडी येथे हनुमानाचं जन्मस्थळ आहे, ते मंदिर आहे. आणि या साईडला होतं हे विठ्ठल मंदिर, विजय विठ्ठल मंदिर. पुढे सुग्रीव गुफेसाठी रस्ता जातो आणि नदीवर असे उंच उंच जे दगडं दिसतात आपल्याला आता, तो त्यावेळीस पूल वगैरे असेल. आता तो पूर्ण जीर्ण झालेला आहे. मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ ही रिक्षा येते. भरपूर अशी लाईन आहे आता रिटर्न जाणाऱ्या लोकांची. तर आपण आता लाईनमध्ये जाऊन लागूया, बघू आपला नंबर कधी येतो. चला.
तर विजय विठ्ठल मंदिरानंतर मी निघालो आहे लोटस महाल याकडे व त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी पाहण्यासाठी. तर हे आहे लोटस महाल. व याच्या समोर आहे हे राणी महाल अधिष्ठान. सुंदर असा सनसेट दिसतो इथून. उघड्या डोळ्यांनी कॅमेऱ्यात ते येऊ शकत नाही, पण उघड्या डोळ्यांनी पाहायला खूप छान वाटते. वा, उशीर झालाय आणि हा आहे ते पत्ती ठेवायची जागा. तर या ठिकाणी आपल्याला ही काळ्या रंगाची पुष्करणी पाहायला मिळते. हा जो काळ्या रंगाचा दगड आहे तो या परिसरात उपलब्ध होत नाही, तर हा दगड बाहेरून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे व या राज परिसरातील दगडी नळ्यांमार्फत या पुष्करणीमध्ये पाणी सोडण्यात येतं. ह्या जे नाले आहेत पाणी सोडायचे ते आजही सुस्थितीत इथे उपलब्ध आहेत व हे पाणी धार्मिक अनुष्ठानांच्या वेळेस वापरण्यात येत असावे. व भारतीय पुरातत्व खात्याला ही 1988 साली उत्खननामध्ये पुष्करणीचा शोध लागलेला आहे. याला म्हणतात महानवमी डिब्बा. डिब्बा म्हणजे थोडक्यात आपलं स्टेज आणि महानवमी म्हणजे दसरा. तर कृष्णदेवराय यांनी जेव्हा उदयगिरीवर विजय मिळवला त्याच्या स्मरणार्थ हे बांधण्यात आलेलं आहे. आणि उदयगिरी म्हणजे आजचं ओरिसा. तर या स्टेजवर दसरा महोत्सवाच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे या राजप्रांगणात कार्यक्रम होत असत. युद्धाचे खेळ व पाण्यातील काही खेळ व प्राण्यांचे खेळ अशा प्रकारचे खेळ. तर या स्टेजवर जायला दोन्ही बाजूनी पायऱ्या आहेत, एक समोरच्या बाजूनी व एक मागच्या बाजूनी. जेव्हा आपण स्टेजच्या जवळजवळ जाऊ तर आपल्याला या पायऱ्यांच्या बाजूने हत्ती, घोडे व वेगवेगळ्या गोष्टी सांगणाऱ्या नक्षीकाम या ठिकाणी पाहायला मिळतं. तसं संपूर्ण हंपी एका दिवसामध्ये पाहणं थोडं कठीणच आहे. तर माझं वेळेच्या अभावी गजशाला व हजारी रामा मंदिर हे 2 ठिकाणी पाहायचे राहून गेले. आपण आलात तर आपण या सर्व ठिकाणांना नक्की भेट द्या. व सध्या इथे हंपी फेस्टिवल सुरू आहे, तर मी निघालो आहे हे हंपी फेस्टिवल पाहण्यासाठी. हंपी फेस्टिवल हे विरूपाक्ष मंदिराच्या मागील बाजूस जो परिसर आहे तिथे होत आहे. भरपूर क्राऊड आहे तिकडे. तर इकडं डान्सचा वगैरे कार्यक्रम होत आहे आणि सोबतच इकडं संपूर्ण असे वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेले आहेत. तर काही अशा प्रकारे आहे हे हंपी फेस्टिवल. तर हे हंपी फेस्टिवल पाहून मी निघालो आहे माझ्या हॉटेलकडं, जे की इथून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे. वेलकम बॅक. तर ही आपल्या 3ऱ्या दिवसाची सुरुवात आहे व माझ्यासमोर आहे ही जी टेकडी आहे. तर या टेकडीवर हनुमानाचं जन्मस्थळ अंजनेद्री. तर या मंदिराला आपण भेट देऊ, या जन्मस्थळाला. तर आपण हे सर्व टेकडी सर करून वर जाऊया. इथे सकाळी सनराईज किंवा सनसेट पाहायला आपण येऊ शकता. मला थोडा उशीर झाला. तर हे आहे अंजनाद्री मंदिर, श्री हनुमान जन्मभूमी स्थळ, एकदम टेकडीवर.
तर आपण बघू शकतो हे भाऊ अपंग आहेत, पण तरीही त्यांनी ही उंच अशी टेकडी सर केली. यांच्या धाडसाची खरंच कमाल करायला हवी. आपल्याला मोकळ्या हातानं ही टेकडी सर करायला दम लागत आहे, पण हे भाविक आहेत की कर्मचारी माहीत नाही, पण हे असं आपल्या डोक्यावर ओझं घेऊन ही टेकडी सर करत आहेत. ग्रेट. तर आपलं ट्रिप ए 0 करायचं राहिलं होतं, तर आता आपण ट्रिप बी 0 करूया. ट्रिप बीवर करू. सुंदर असा रोड आहे, दोन्ही टेकड्यांच्या मधून. $900 तर आपल्याला हा रस्ता क्रॉस करून उजव्या बाजूला जायचा आहे. तर आत्ताच आपण टोल गेट क्रॉस केला आहे व लागतोय बिजापूरच्या रस्त्याला. तर मस्त असा प्रवास चालू आहे आपला. या राईडवर येण्याच्या पूर्वी थोडी भीती होती मनात की आता एकटंच जायचं आहे, कसं होईल, कसं करावं लागेल, काय अडचणी येतील. तसं आपल्याला मोबाईलमुळं बरीच अडचण आली, पण आपण त्या सर्वांवर अडचणींवर मात करून आपली ट्रिप सक्सेसफुल केलेली आहे. छान असे रस्ते आहेत तिकडं. आमच्या वसमत परभणी रस्त्यावर या खड्डे नाही तिकडं रस्त्यावर, पण रस्त्यावर जे स्पीड ब्रेकर आहेत ते एवढ्या मोठ्या हायवेवर पण मोठमोठाले स्पीड ब्रेकर आहेत. एकंदर सुंदर आपला प्रवास झालेला आहे. आणखीन एक स्पीड ब्रेकर. बिजापूर 150. हायवे एकदम स्ट्रेट आहे. लांबच लांब आपली नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत आपल्याला हाच रस्ता दिसत आहे आणि फुल एन्जॉय. तर आता मी विचार करत होतो ट्रिपबद्दल. तर या ट्रिपमध्ये मी आता आपला मोबाईल बंद असल्यामुळं एखाद्या याच्या बाजूला उभं राहून असा एकही फोटो नाही. फक्त व्हिडिओ मी केले ब्लॉगमध्ये, एकही फोटो नाही असा की ज्याच्यामध्ये मी समजा स्टोन चॅरिटच्या किंवा इतर मंदिराच्या बाजूला उभं राहून फोटो काढला आहे. फर्स्ट टाईम झाला असं. सकाळी सकाळी जेव्हा रस्त्यावर वाहनं नसतात तेव्हा चांगलं अंतर कवर होते, पण असे मोठमोठे ट्रक्स असल्यावर थोडं अवघड जाते अंतर कवर करायला. आणि हे दोन्ही स्लो चालतात सेम वेगात दोन्ही लाईनमध्ये. इथं 3 ट्रक आहेत. माणसानं जावं तर जावं कुठून. आणि मग असं झालं ते आपापल्या आपले विजापूरच्या पहिले ती नदी लागलेली आपल्याला. कोणती नदी आहे माहीत नाही. मस्त असं ढगाळ वातावरण झालेलं आहे. फक्त पाऊस पाऊस नाही म्हणजे बरं झालं. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत 196 किलोमीटर अंतर कवर केलं आहे. तर पुन्हा एकदा आपण आलो आहे बिजापूरचा गोल घुमट, तो तिथे कधी येऊया खास गोल घुमट बघायला. तर फ्यूल ब्रेक सोबतच आपल्याला थोडी कॅश पण पाहिजे. तर ATMवर जाण्यापेक्षा आपण विचारून बघू देतात का आपल्याला. चला कार्ड
इसको ना फुल करने का था टाकी, और मेरे को ऊपर चाहिए था 300 रुपये। उतने आएगा। देणार नाहीत एक्स्ट्रा, आणि म्हणलं नो थँक्स, आपण हे पेट्रोल टाकलं नाही, आपण नेक्स्ट ठिकाणी विचारून बघूया। कार्ड है थोड़ा कैश देते क्या पेट्रोल डाल के ऊपर? मेरे को एटीएम पे जाना पड़ेगा, मेरे को पैसा नहीं, प्लीज देखो ना। तर अशा प्रकारे आता आपण फ्यूल भरलेला आहे। त्या भावना आपल्याला दिले 300 रुपये। आपलं गुगल पे चालत नसल्यामुळं आता कुठं ATM वर जाऊन पैसे काढा म्हणून आपला जुगाड लावला, आणि जुगाड सक्सेसफुल झालेला आहे आपला। चला, 31 किलोमीटर राहिलेलं आहे। फायनली आपल्याला आपला बोर्ड दिसतोय, वेलकम टू महाराष्ट्र, ये चला। आणि सोलापूर सिटीसाठी रस्ता आहे। हो भाई, लातूर 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 लातूरला कसं जायचं? इकडं का? हां, अच्छा, हां, बरं झालं विचारलं इथे। काका लातूर का जायचं? लातूर हे का सरळ जाऊ? बरं बरं बरं। आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट। नांदेड 201। मस्त आता इथे मोकळा रस्ता भेटलेला आहे आपल्याला, त्यावर आपण गाडी जोरात मस्त चालवत आहोत होती। आणि इथं उजनीची बासुंदी आहे, तर आता आपण ही ट्राय करूया जाता जाता। तर आता मी इथं 4 होतो, तर ही आपले बालमित्र भेटले, बघायला गाडी आपली। तशी येत नाही रे मला, आम्ही फक्त चलितो, उचला येत नाही। चहा ब्रेक झाला आपला लातूरमध्ये। थोडा दिवस आणि रात्र याच्यामधले जो वेळ आहे त्यावेळी ब्रेक घेतलाच पाहिजे, त्यामुळे आपले डोळे रात्रीच्या जे आपलं दृष्टिक्षेप असतो त्याला म्हणजे ॲडजस्ट होतात, त्यामुळे तसा आपला ब्रेक आपण घेतला। व चहा घेऊन आता 7 वाजलेत व आता आपण निघालो नांदेडच्या दिशेनं। नांदेड वसमत इथून जवळपास 150 किलोमीटर नांदेड, तिथून 30 किलोमीटर वसमत, 180 किलोमीटरचा आपला प्रवास बाकी आहे। 68 किलोमीटर झिगझॅग रोड आहे। आता मस्त अशी राईड चालू आहे आपली। नांदेड 34 किलोमीटर राहिलेलं आहे, तर रस्त्याचं काम चालू आहे आणि काही अशा प्रकारे धूळ एवढे धूळ काही दिसत नाही त्याच्यात। फायनली आलो होतो आपण नांदेडमध्ये। इथून जवळपास 30 किलोमीटर आहे आपलं गाव वसमत। तर पुन्हा आता आपण एकदा आलो आहे गोदावरी नदीवर। हॉटेल हिमालया, आपली गाडी बी आहे हिमालया। तहान लागली होती आता थोडं, त्यामुळे थोडं पाणी प्यायला थांबलो होतो। जस्ट आता अर्ध्या तासात घरी। तशा वसमतला जायला 2 रस्ते आहेत, एक मालेगाव मार्गे आणि एक आशेगाव। तर आम्ही मालेगाव मार्गे जात आहे, कारण की आशेगाव मार्गे थोडं काम चालू आहे आणि भरपूर खड्डे आहेत, आणि इतकं चांगल्या रस्त्याने येऊन आता त्या खड्ड्याच्या रस्त्याने जायची इच्छा नाही राहिली, त्यापेक्षा हे जरा बरं आहे म्हणून या मार्गे। तर अशा प्रकारे आत्ता मी पोहोचलो आहे वसमतला। रात्रीचे ऑलमोस्ट 10:08 झालेत। आपल्याला जवळपास 12 तास लागलेत या पूर्ण प्रवासाला 600 किलोमीटरच्या।
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मी आता हा व्हिडिओ इथे संपवतो. पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय. इथं आता मी विरूपाक्ष टेम्पलजवळ आहे आणि हे बुक्स आहे पूर्ण माहितीचं. हे आहे इंग्लिश आणि हिंदी बुक, इंग्लिश आणि सॉरी मराठी. तर तुम्ही प्राईस बघू शकता. मराठीचे आहे 100 रुपये आणि इंग्लिशचे आहे 220. तर बरं झालं आपल्याला इथे मराठी. चला.